नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। विश्व शांतिदूत, विश्व वंदनीय महान कारुणिक अरहंत सम्यक संबुद्ध, सम्यक संबुद्धाचा सुवाक्यात सुस्पष्ट सरळ मार्गी, मध्यम मार्गी निब्बान अशा महान परम सुखाकडे घेऊन जाणारा, आदि मध्य आणि अंतिमही कल्याणकारी असा हा सद्धम्म, या सद्धम्माला घेऊन जगणारा, त्याचा प्रचार प्रसार करणारा भगवंताचा आर्य पूजनीय पुण्यक्षेत्र असलेला भिक्खू संघ, बुद्धांचे 9 गुण, धम्माचे 6 आणि संघाचे 9 गुण, या त्रिरत्नांच्या 24 गुणांचं स्मरण करून धम्मदायाद धम्मनायक महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व विश्वरत्न जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या तीनही महामानवांना तिवार अभिवादन पंचांग प्रणाम करून उपस्थित सर्व श्रद्धाशील बौद्ध उपासक तसेच उपासिकांना सविनय मैत्रीपूर्वक नमो बुद्धाय आणि जय भीम। आज या रमाई बुद्ध विहार नाचनगाव पुलगाव परिसरातील सर्व श्रद्धाशील बौद्ध उपासक उपासिका, बौद्ध धम्मामध्ये पौर्णिमेचं एक विशेष महत्व असतं। 12ही महिन्याच्या 12ही पौर्णिमा ह्या बौद्धांसाठी सण उत्सवासारख्या असतात। पौर्णिमा म्हणजेच या बुद्धाच्या जीवनाशी निगडीत किंवा बुद्धाच्या धम्मामध्ये जे काही 80 अग्रश्रावक भिक्खू आहे, म्हणजे बुद्ध किंवा बुद्धांचे जे शिष्य आहे भिक्खू, यांच्या जीवनाशी संबंधित पौर्णिमा असतात आणि पौर्णिमेचे एक विशेष महत्व असतं। तर 12ही महिन्याच्या 12ही पौर्णिमा हे बौद्धांसाठी सण उत्सवासारखे आहे। तर जी पौर्णिमा आहे आश्विन पौर्णिमा आपण ज्याला म्हणत असतो, ही आश्विन पौर्णिमा, आश्विन या शब्दाचा अर्थ होते घोड्याचा मालक। अश्व म्हणजे घोडा होत असते, अश्व म्हणजे काय? घोडा। कुशाण राजा सम्राट कनिष्क यांच्या कालखंडामध्ये ज्यांनी बुद्ध चरित्र नावाचं, सौंदरानंद नावाचं आणि सारीपुत्त प्रकरण नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे ग्रंथ। बुद्ध चरितम, सारीपुत्त प्रकरण आणि सौंदरानंद, त्या भिक्खूंचं नाव अश्वघोष। हा अश्वघोष या भारताचा पहिला महाकवी आहे। काही लोक म्हणतात महाकवी तो कालिदास आहे, काही लोक म्हणतात महाकवी वाल्मिकी आहे, पण या भारताचा पहिला महाकवी तो भिक्खूही होता कुशाण काळातला, त्याचं नाव आहे अश्वघोष। घोष म्हणजे ना आवाज, अश्व म्हणजे घोडा होत असते। तर हा आश्विन जे पौर्णिमा आहे, ही जी आश्विन पौर्णिमा, आश्विन म्हणजे घोड्याचा मालक, याला पालीमध्ये आश्विन शब्दाला पालीमध्ये अस्सयुज्जो म्हणतात। अस्सयुज्जो, हे अस्सयुज्जो पौर्णिमा किंवा त्याला वर्षावास समापनाची पौर्णिमा म्हणत असतात। वर्षावास समापन, प्रवारणा समापनाचा दिवस म्हणत असतात। तर वर्षावास कोणाचा, मी हे या आधी शिकवलेला आहे। वर्षावास उपासक उपासिकांचा नाही, वर्षावास कोणाचा? भिक्खू आणि भिक्खुणींचा वर्षावास असतो।
आता काही लोक अज्ञानपणामुळे बोलत असतात आमचे वर्षावासाचे उपवास आहे, वर्षावासाचं ठीक आहे, वर्षावास भिक्खू आणि भिक्खुनींचे आहे, पण भिक्खू आणि भिक्खुनींच्या सहवासात राहून त्यांच्या सोबत त्यांच्या सहवासात राहून ग्रंथपठन नीट समजून घेणं किंवा बुद्ध धम्म संघाच्या संदर्भात काही प्रश्नांची उकल करून घेणं आणि 3 महिने भिक्खून उपलब्ध असेल तर भिक्खूंच्या सहवासात ते धम्माच्या सहवासामध्ये ते आपण व्यतीत करत असतो हे 3 महिने. तर वर्षावास कोणाचा असतो? भिक्खू आणि भिक्खुनीचा असतो. तर वर्षावास आखाडी पौर्णिमा, जिला नीट लक्ष द्या, आखाडी पौर्णिमा तिला गुरु पौर्णिमा म्हणतात. महामायेला दिवस गेले आखाडी पौर्णिमेला. सिद्धार्थ गौतमाचे गृहत्याग, महाभिनिष्क्रमण, भगवान बुद्धांच्या प्रथम वर्षावासाला प्रारंभ आणि भगवान बुद्धांची पहिली धम्मदेसना म्हणजे जागतिक धम्मचक्र प्रवर्तन आखाडी पौर्णिमेला झालं. म्हणजे जगातील लोक धम्मचक्र प्रवर्तन कोण्या दिवसाला करतात? आखाडी पौर्णिमेला. जागतिक. आपण आता ते 14 ऑक्टोबरला बनवलं, त्याला धम्मचक्र प्रवर्तन नाही म्हणतायत, त्याला धम्म दीक्षा म्हटलं पाहिजे ना आपण. धम्मचक्र प्रवर्तन त्याला आता आपण ते म्हणत आहोत, असं म्हणत आहोत. धम्मचक्र प्रवर्तन हे फक्त एकदाच होतं, एकदाच झालं आणि ते बुद्धाने केलं आणि ते सारनाथला केलं आणि आखाडी पौर्णिमेला केलं. जगामध्ये फक्त बुद्धच धम्मचक्र प्रवर्तन करू शकतात. ते झालं नाही, एकदा होऊन गेलं. मग बाबासाहेबांनी केलं, त्याला आपण काय म्हणतो? तेही धम्मचक्र प्रवर्तन आहे. वास्तविक ते धम्मचक्र प्रवर्तन नाही आहे, ते धम्मदीक्षा आहे. काय आहे? धम्मदीक्षा. धम्मचक्र प्रवर्तन आता जगातील जे बौद्ध अनुयायी आहे, जगात जेवढे काही बुद्धिस्ट कंट्री आहे, ते लोक धम्मचक्र प्रवर्तन दिवस म्हणून कोणता दिवस साजरा करतात? आखाडी पौर्णिमा. आखाडी पौर्णिमा म्हणून बाबासाहेबांनी जे आपल्याला नागपूरला 7 लाख लोकांना आणि चंद्रपूरला 3 लाख लोकांना तर जी दीक्षा दिली, आपण हिंदू महार म्हणून जगत होतो. हिंदू महार म्हणण्यापेक्षा आपण प्राचीन काळातले नागवंशी बुद्धिस्टच होतो. आपण नागवंशी बुद्धिस्ट होतो. SC ST OBC हे प्राचीन काळातले नागवंशी बुद्धिस्टच होतो. पण आपण आपला रस्ता विसरलो होतो, है की नाही? प्रतिक्रांतीच्या नंतर बाबासाहेबांनी आपल्याला आपलं घर, आपला मुळातच आपण बुद्धिस्ट होतो, नागवंशी मुळातच बुद्धिस्ट होते. बाबासाहेबांनी आपल्याला आपल्या खऱ्या जो स्वधम्म होता, आपला खरा धम्म होता, जे बुद्ध धम्माचे आपण पाईक होतो, आपल्याला आपल्या जुन्या घराची काय ओळख करून दिली? ओळख करून दिली. जुन्या घराची काय ओळख करून दिली. आणि तो ओळख करण्याचा दिवस होता 14 ऑक्टोबर 1956ला. आपलं जे आपल्या खऱ्या अर्थानं आपल्याला जी धम्मदीक्षा दिली बाबासाहेबांनी, धम्मदीक्षा दिली, तर ती म्हणजे आपली घर वापसी आहे. काय आहे? आपण आपल्या जुन्या घरामध्ये आपल्याला आणलं, आहे की नाही? म्हणून बौद्ध धम्माची दीक्षा बाबासाहेबांनी दिलेली आहे असं जे आपण म्हणत असतो, ती खऱ्या अर्थानं आपण बुद्धिस्टच होतो. आपले पूर्वज बुद्धिस्टच होते, पण प्रतिक्रांतीच्या नंतर आपल्याला पुन्हा आपल्या घराची ओळख करून दिली. तुम्ही बुद्धिस्ट होता, नागवंशी बुद्धिस्ट होते, त्यांनीच बौद्ध धम्माला राजाश्रय दिला, वाढवलं, जगवलं. तर आपल्याला खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी बुद्ध धम्माकडे वळवलं. म्हणून काही लोक म्हणतात ना, 22 प्रतिज्ञेची भीमा तू दीक्षा दिली, आहे की नाही? बुद्धाकडे वळविले. तर आपल्याला जी धम्मचक्र प्रवर्तन म्हणत असतो, वास्तविक ते धम्म दीक्षेचा कार्यक्रम आहे. धम्मचक्र प्रवर्तन फक्त एकदाच होतं, एकदाच झालं, वारंवार होत नाही. ते बुद्धानंच केलं, बुद्धाच्या हातून होऊन गेलं, जगात कुणीही करू शकत नाही. मग बाबासाहेबांनी जे आपल्यासाठी केलं आहे तर ते धम्म दीक्षा आहे. 22 प्रतिज्ञा दिली आणि धम्म दीक्षा दिली. त्या चक्राला गतिमान केलं. काय केलं? गतिमान केलं. म्हणून आपण त्याला धम्मचक्र प्रवर्तन असं न म्हणता, आता लोकांच्या तोंडात तो शब्द झाला, आपल्याला ती धम्म दीक्षा दिलेली आहे. आलं का लक्षात तुम्हाला? तर हे जे वर्षावासाचा जो मी सांगत आहो त्यानंतर मी थांबतो की आश्विन पौर्णिमा, तर जी गुरु पौर्णिमा आहे आपली, ज्या आखाडी पौर्णिमेला लोक काय म्हणतात? गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा म्हणतात हिंदू संप्रदायामध्ये. तर गुरुपौर्णिमेला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्व असते. ते त्यांच्या पद्धतीनं ते साजरा करतात गुरुपौर्णिमा.
पण या आखाडी पौर्णिमेला या जगाला जो गुरु मिळाला, सद्गुरु मिळाला, विश्वगुरु मिळाला, जगद्गुरु मिळाला, तर कोण मिळाला? बुद्धाच्या रूपामध्ये या जगाला ज्या दिवशी गुरु मिळाला, आणि या जगाचा पहिला गुरु म्हणजे काय तर शिक्षक, या जगाला पहिला शिक्षक, मार्गदर्शक, मार्गदाता मिळाला, शिक्षक मिळाला, गुरु मिळाला, शास्ता मिळाला, तर तो दिवस आहे गुरुपौर्णिमा, आहे की नाही? तर या गुरुपौर्णिमेचं खूप महत्व असते हिंदू धर्मामध्ये, ते त्यांच्या पद्धतीनं साजरा करतात. आणि एक दुसरी पौर्णिमा ते लोक आणखी साजरी करतात, पौर्णिमा. असं तर हिंदू संप्रदायामध्ये पौर्णिमा माहित आहे काय आहे म्हणतात? पौर्णिमा ह्या अपशकुनी असतात. अमावस्या आणि पौर्णिमा, प्रतिक्रांतीच्या नंतर त्या अमावस्या आणि पौर्णिमेच्या संदर्भात लोकांमध्ये भ्रम आणि भ्रांती किंवा तो अंधविश्वास पेरलेला आहे. अमावस्या चांगली नसते, अमावस्या चांगली नसते, वाईट असते, अमावस्याच्या दिवशी हे करू नये, ते करू नये, अमावस्याच्या दिवशी ते काय म्हणतात अजून, मंगल कार्य करू नये, अमावस्या चांगली नसते, पौर्णिमा चांगली नसते, असं आहे हिंदूमध्ये. तुम्ही ऐकलं असेल ना, बोधिवृक्षाच्या झाडाचीच तर किती मोठी बदनामी आहे भारतामध्ये, आहे की नाही? बोधिवृक्षाचं झाड मुंज असते, ते घरामध्ये अंगणामध्ये उगू नये, त्याच्याकडे बघू नये. बोधिवृक्षाचं झाड म्हणजे ते भूत असते, बोधिवृक्षाच्या झाडावर भूत राहते, म्हणजे अशा प्रकारचा अपप्रचार आहे. म्हणजे कशाच्या झाडाच्या संदर्भात? बोधिवृक्ष पिंपळाच्या संदर्भात. तर तशाच प्रतिक्रांतीच्या नंतर अमावस्या आणि पौर्णिमेच्या संदर्भातही अपप्रचार आहे किंवा तशा एक अंधविश्वास भारतामध्ये आहे. अमावस्या चांगल्या नसतात, वाईट असतात, अमावस्याच्या दिवशी कुठले मंगल कार्य घेऊ नये. तर अशा जे भारतामध्ये अंधश्रद्धा पेरलेल्या आहे. तर अमावस्या आणि जे पौर्णिमा आहे, 2 अष्टम्या, एक अमावस्या आणि एक पौर्णिमा, बौद्धांसाठी ते उपवासाचे दिवस आहे, उपवासाचे दिवस नाही आहे. बौद्ध धर्मामध्ये उपवास नाही आहे, उपवास नावाचा शब्दच नाही. पूर्ण बौद्ध साहित्य शोधून पाहा तुम्ही, कोणतंही शोधा तुम्ही बौद्ध साहित्य, उपवास नावाचा शब्द नाही, उपोसत आहे. आणि उपवास म्हणजे काय तर 8 शिलाचं पालन करणं, ठीक ना, उपोसत आहे, उपवास नाही. तर हे जे गुरुपौर्णिमा आहे, तर या पौर्णिमेच्या संदर्भात भ्रांती आहे. तर गुरुपौर्णिमा म्हणजे, पौर्णिमा म्हणजे काय? पौर्णिमा म्हणजे काय तर पूर्ण चंद्र, प्रकाशमान. आणि चंद्र कशाचं प्रतीक आहे? सुखाचं प्रतीक. कशाचं प्रतीक आहे? सुखाचं प्रतीक आहे. कारण चंद्र हा शीतलता प्रदान करतो. चंद्र कोणाला आवडत नाही, आणि तो रात्रीला उगवतो, शीतलता प्रदान करतो, पवित्र मानतो. चंद्राला सुखाचं प्रतीक मानतात. कशाचं? सुखाचं प्रतीक. आणि जे अमावस्या आहे, अमावस्याच्या रात्रीला चंद्र राहते का? नाही राहत, घोळ काळी रात्र राहते अमावस्याला. मग अमावस्याला काय म्हणतात? दुःखाचं प्रतीक. काय म्हणतात? दुःखाचं प्रतीक. पण तुम्ही असं आहे की अमावस्यालाही उपोसत असते आणि पौर्णिमेलाही काय असते? उपोसत असते. आता अमावस्या म्हणजे काय तर घोर काळी रात्र, आणि पौर्णिमा म्हणजे काय तर प्रकाशही प्रकाश. प्रकाश म्हणजे सुख, आणि रात्र म्हणजे दुःख. तर मनुष्याचे तर असंच आहे ना, सुख आणि दुःख. जे 8 प्रकारचे लोकधम्म सांगितले आहे, जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत सुख आणि दुःख. सारखं सुख तुमच्या जीवनामध्ये राहू शकत नाही. सुख आणि दुःख हे लोकधम्म सांगितले आहे, पुठ्ठस्थ लोकधम्मे. सुख आणि दुःख, सुखही राहणार आहे, दुःखही राहणार आहे. म्हणून असं म्हणतात ना, अंधारच नसता तर रात्रीच्या त्या चांदण्यांना, चंद्राला किंमत राहिली नसती. चमकणाऱ्या जे तारे आहे ना, त्यांना किंमत राहिली नसती. तर हे अमावस्या आणि पौर्णिमा आपलं जीवन आहे तसंच आहे, अमावस्या आणि पौर्णिमेसारखं. अमावस्या म्हणजे काय तर दुःख, आणि पौर्णिमा म्हणजे काय तर सुख. तर अमावस्यालाही उपवास करायला आहे आणि पौर्णिमेला आहे. म्हणजे बुद्धाला इथं काय सांगायचं आहे की सुख असो का दुःख असो, आपल्या मनाची अवस्था समान ठेवा, हे सांगायचं आहे मला. पण जी पौर्णिमा आहे बघा, हिंदू बांधवांमध्ये गुरुपौर्णिमा साजरी करतात ते. आणि आणखी जे पौर्णिमा आहे, आता ही जी पौर्णिमा आहे ना, कोणती? कोजागिरी पौर्णिमा, हेही पौर्णिमा ते साजरी करतात हिंदू बांधव. इतर पौर्णिमेच्या संदर्भात त्यांचा अपप्रचार आहे, पण हिंदू बांधव ही पौर्णिमा साजरी करतात, कोजागिरी पौर्णिमा.
आता कोजागिरी पौर्णिमा ते हिंदू बांधव साजरा करतात बघा. ते कशी करतात? कोजागिरी पौर्णिमेला ते काय करतात? रात्रभर जागरण करतात. आता रात्रभर जागरण करण्याची पद्धत कोणाची आहे? कोणाची परंपरा आहे? प्राचीन परंपरा आहे की नाही? बौद्धांची आहे ना. जगभरातील बौद्ध राष्ट्र, थायलंड, जपान, चायना, कोणतंही बौद्ध राष्ट्र घ्या, तिथं जागरण करतात. जागरण म्हणजे काय? केवळ जागरण करत नाही भिक्खू लोक, भिक्खुनी लोक, भिक्खू भिक्खुनी आणि उपासक लोक, म्हणजे भिक्खू भिक्खुनी असतात आणि उपासकही लोक रात्रभर जागरण करत असतात. कोण्या दिवशी? उद्या पौर्णिमा आहे त्याच्या आदल्या दिवशी. आता कोजागिरी केव्हा आहे? उद्याला. आणि परवा आश्विन पौर्णिमा आहे. तर जागरण करण्याची परंपरा बुद्धिस्ट परंपरा आहे. आणि तेही पौर्णिमेच्या रात्री जागरण करणं कोणाची परंपरा आहे? बुद्धिस्ट आहेत. आजही बौद्ध राष्ट्रामधले आपण जे म्हणतो ना, महापरित्राण पाठ आहे, रात्रभर सूत्रपठण आहे, लोक जातात रात्रभर जागरण करतात का नाही? परंतु हिंदू धर्मामध्ये इतर पौर्णिमेचं जागरण नाही करत. ते इतर पौर्णिमेला नाही करत जागरण, पण ह्या पौर्णिमेला करतात. कारण त्यांचाही हिंदू धर्माचाही बौद्ध धर्माशी संबंध आहे. या भारतातले जेवढे काही एससी लोक आहे, 59 जाती, आणि एसटी लोक आहे जे आदिवासी लोक आहे, आणि ओबीसी लोक, ओबीसी म्हणजे ओबीसी लोक, एससी लोक आणि एसटी लोक, हेही प्राचीन काळातले बौद्ध लोकच आहे. एससी एसटी ओबीसी. पण ते लोक घर विसरले आहे की नाही? ओबीसी लोक ते हनुमंत उपरे आहे बीडचे, मराठवाड्यातले, त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. त्यांनी एक पुस्तक लिहिलं ओबीसी. तो ओबीसी समाजाचा माणूस आहे, हनुमंत उपरे, मरण पावले ते. त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये असं लिहिलंय की ओबीसी या शब्दाचा अर्थ होते ओरिजिनल बुद्धिस्ट कॅडर, म्हणजे ओरिजिनल बुद्धिस्ट. म्हणजे एससी एसटी आणि ओबीसी हे प्राचीन काळातले नागवंशी बुद्धिस्ट आहे. आपण आपलं घर भटकलं होतो, बाबासाहेबांनी आपली घर वापसी केली, पण ओबीसी आणि एसटी लोक घर वापसी म्हणजे ते अजूनही मार्ग चुकलेले आहे की नाही? कारण ब्राह्मणवाद आहे त्यांच्या डोक्यामध्ये, ब्राह्मणी विचार आहे की नाही? तर हे जे कोजागिरी पौर्णिमा हिंदू बांधव कसे साजरे करतात बघा. रात्रभर दूध एका पातेल्यामध्ये घेतात. आता कोजागिरी म्हणजे कशी करतात? ते रात्रभर जागे राहतात. आता रात्रभर जागरणाची परंपरा बौद्धांची. भिक्खू भिक्खुनी आणि उपासक उपासिका हे रात्रभर जागरण करतात. आणि कोण्या? पौर्णिमेच्या चंद्राच्या सावलीत रात्रभर बाहेर. तर हिंदू स्त्रिया काय करतात? ती परंपरा त्यांनी टिकून ठेवली, पण ते विसरले. काय करतात? मोठं एक गंजाचं पातेलं घेतात, त्याच्यामध्ये दूध टाकतात, त्याच्यामध्ये काजू, केसर, बदामचे तुकडे, त्याच्यामध्ये जे काय ते, आता हे जे तरी जरी ते लोक बासुंदी नाव देतात, ते पण असं नाही सांगत हे खीरवय म्हणून. तुम्ही खीर करत असताना त्याच्यामध्ये कधी कोणी तांदळाची खीर करते, कोण रव्याची करते, कोण तर पोहे टाकते त्याच्यामध्ये, आहे की नाही? पहिले असेच करत होते लोक, पण आपल्याकडे थोडासा पैसा यायला लागला तर मग आपण त्यात काजूही टाकतो, किसमिस टाकतो, त्याच्यात बदाम टाकतो, ते मनुका टाकतो, म्हणजे ते काही टाका, पण त्याला खीरच नाव म्हणते. असं म्हणते का बदामीची खीर? न असं खीरच आहे ती शेवटी, फक्त आपल्या सोयीनं लोक ते त्याच्यामध्ये टाकतात. पण त्यांनी जरी हे बासुंदी नाव आधुनिक नाव आहे, आता नाव ठेवलेलं आहे ते बासुंदी, पण त्याचं नाव काय? खीरच आहे. ते बासुंदी तुम्ही म्हणता का, ते खीरच आहे एक प्रकारची. आणि खीर हा शब्द पाली आहे, संस्कृत शब्द क्षीर आहे. संस्कृत शब्द क्ष नाही का, क्षत्रिय क्षीर, ते म्हणतात ना क्षीरसागर, नाव आहेत काही लोकांचे. क्षीर या शब्द, हा क्षीर शब्द संस्कृत आहे. आणि पाली शब्द आहे खीर. खीर शब्दच पाली आहे, क्षीर नाही म्हणत. संस्कृत मध्ये क्षीर म्हणते, क्षीर, आणि पालीमध्ये खीर म्हणते. मग जो दुधाचा पदार्थ आहे ते त्याला भगवान बुद्धाला जे खीर या शब्दाचा अर्थ दूधही होते. खीर या शब्दाचा काय होते? क्षीर म्हणजे जर दूध होत असेल तर खीर म्हणजे काय होते? दूध होते. दुधाचंच दान आहे ते. आपण जरी म्हणत असं सुजाताना खीरदान केली, पण ते दुधाचंच दान आहे, दुधाचंच दान आहे. फक्त त्यात तांदूळ मादूळ असं तसं टाकून ते खीर झाली. खीर या शब्दाचा अर्थ पालीमध्ये दूधच होते. पाहून घे जातो. खीर या शब्दाचा अर्थ काय होते? दूध, दुधाचंच दान आहे ते, पण त्याच्यामध्ये ते पदार्थ टाकले म्हणून त्याला खीर दान असं म्हणतात. तर ते लोक काय करतात हिंदू संप्रदायामध्ये, त्या खिरीला रात्रभर गंजामध्ये आळवतात. आणि जो पौर्णिमेचा चंद्र आहे, आश्विन पौर्णिमेचा, तो पूर्ण चंद्र
पूर्ण चंद्र जोपर्यंत त्या गंजाच्या दुधाच्या त्या याच्यामध्ये दिसत नाही प्रतिबिंब, आणि असं म्हणतात भूगोलाच्या आणि खगोलशास्त्रानुसार, वैज्ञानिक सायंटिस्ट नुसार, की कोजागिरीचा आश्विन पौर्णिमेचा जो चंद्र आहे तो त्या दिवशी पृथ्वीच्या खूप जवळ असतो, सायंटिस्ट नुसार, म्हणजे पृथ्वीच्या. आता तो जवळ असल्यामुळे जोपर्यंत त्या दुधाच्या गंजामध्ये तो पौर्णिमेचा चंद्र जोपर्यंत त्याचं प्रतिबिंब दिसत नाही तोपर्यंत हिंदू स्त्रिया ते खीर प्राशन करत नाही. आता पौर्णिमा आणि पौर्णिमेची रात्र आणि पौर्णिमेचा चंद्र याचा कोणाशी संबंध आहे? बौद्ध धर्माशी. त्यांचा चंद्राशी काय संबंध बापा? पौर्णिमेशी काय संबंध? तर ते दिवशी मात्र ते चंद्र जोपर्यंत त्या दुधाच्या पातेल्यामध्ये त्याचं प्रतिबिंब दिसत नाही तोपर्यंत ते खीर प्राशन करत, आणि रात्रभर ते भजन म्हणतात. आणि बौद्ध संप्रदायातील, बौद्ध राष्ट्रातील लोक रात्रभर महापरित्राण पाठ करतात, बायाही करतात ना माणसंही करतात. सांगा, आपली परंपरा पण ते प्रतिक्रांतीच्या नंतर कशी झाली? विकृत झाली. ते रात्रभर जागरण करतात. तरी म्हणून तिला काय म्हणतात? कोजागिरी. तर हे कोजागिरी याच पौर्णिमेला राहत नाही. कोजागिरी या शब्दाचा अर्थ होते कोण जागरण केलं. आता कोण जागरण केलं तर अश्विन पौर्णिमेला आपला ग्रंथ समापन होतो. समाप्ती नाही असते, समारोप. समाप्ती नसते ग्रंथाची, समारोप असते. काय असते? समारोप. समाप्ती नसते. असते का समाप्ती? तर हा जो समारोपीय कार्यक्रम असतो तर तिला कोजागिरी का म्हणतात? कोजागिरी, कोण जागरण केलं. तर एकच दिवस जागरण केलं तसं नाही ते, हे लोक एकच दिवस जागरण करतात. पण आपण प्रत्येक पौर्णिमेला जागरण करण्याची बौद्ध धर्मामध्ये काय आहे? प्रत्येक पौर्णिमेला जागरण करण्याची पद्धत आहे. कोणामध्ये? बौद्धांमध्ये. तर हे फक्त लोक एकाच दिवसाची कोजागिरी म्हणून साजरे करतात. आपल्या 12ही महिन्याच्या 12ही पौर्णिमेला जागरण करण्याची परंपरा बौद्ध राष्ट्रामध्ये टिकून आहे, भारतातही आहे. 12ही महिन्याच्या 12ही पौर्णिमेला. समजलं का तुम्हाला? आलं का लक्षात? आता कोजागिरी म्हणायचं कशाला? तर आखाडी पौर्णिमेपासून तर आश्विन पौर्णिमेपर्यंत कोणी उपोषित पकडले म्हणा, किंवा कोण 3ही महिने ग्रंथाला जागृतपणे आले, त्यांना जाग होती. कोणती जाग होती? ग्रंथाला 3 महिने जावंच लागते. माझं अधिष्ठान आहे, माझं उपोषित आहे. 3 महिन्याचे हे पवित्र महिने आहे. आखाडी पौर्णिमापासून तर आश्विन पौर्णिमा हे अधिष्ठान घेतले आहे, मी संकल्प केला आहे. भिक्खूंच्या वर्षावासाचे दिवस आहे आणि या 3 महिन्यामध्ये मला जाग राहायचं आहे, जागृत राहायचं आहे. जागृत म्हणजे काय? सचेत राहायचं आहे, सावधान राहायचं आहे. मला जागृत राहायचं. कोणती जागरूकता ठेवायची आहे? जागरूकता 3 महिना मला नित्य नियमानं धम्म ग्रंथ पठणाला जायचं आहे, ध्यान करायचं आहे, चिंतन करायचं आहे, मनन करायचं आहे. हे 3 महिने मला कसे व्यतीत करायचे आहे? उपोषित पालनामध्ये व्यतीत करायचे आहे. भंतेच्या सहवासात राहून धम्मश्रवण करायचे आहे. मग ज्यानं 3 महिने जागरण केलं प्रामाणिकपणे त्याची कोजागिरी आहे की नाही? तर जे लोक धम्मग्रंथाला नेहमी येत आहे तर तुमची कोजागिरी नाही आहे का? 3 महिने तुम्ही जागृत होत्या ना. जागरण म्हणजे काय? रात्रभरातच नाही तर 3ही महिने तुम्ही जागृत होत्या. तुम्ही जागृत होता, सचेत होता, आणि तुम्ही धम्म कार्य 3 महिने अधिकाधिक आपलं शील म्हणजे पुष्ट करण्याच्या तुम्ही मेहनत केली 3 महिने, असा त्याचा अर्थ आहे. तर ही कोजागिरी म्हणजे दुसरं काही नाही की 3 महिने प्रामाणिकपणे ज्यांनी कोणी जागरण केलं याचा तो दिवस आहे, तो कोजागिरी. आता ते लोक एकच दिवसाला करतात. बौद्ध लोक 12 महिन्याच्या 12 पौर्णिमेलाही करतात. आणि दुसरी गोष्ट ते 3ही महिने ती जागृत अवस्था ठेवतात, म्हणून त्याला कोजागिरी असं म्हणतात. दुसरं आणखी एक लोक नाव देतात, त्याला माडी पौर्णिमा म्हणतात. आता आपण म्हणतो आश्विन पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा, आणि तिसरं नाव आणखी कोण देतात आपण मराठीमध्ये? माडी पौर्णिमा. तिला माडी काऊन म्हणते? माडी आणि घर मध्ये फरक राहते का नाही? जे कौलाचे घर होते आता कुठं राहिले? बाबासाहेबांच्या पुण्याने काय झाल्या? माडी झाली. घर आणि माडी मध्ये फरक नाही का? तुमच्या आपल्या नगरामध्ये जर पाहिलं तर घर अलग असते, आणि ज्याच्यावर मजल्यावर मध्ये 1 मजला 2 मजला 3 मजला 4 मजला त्याला काय म्हणते? माडी. माडी मोठी का घर मोठं? माडी मोठं. तर माडी म्हणजे काय? तर मोठी. तर मोठी माडी म्हणजे काय? तर मोठी. मोठी म्हणजे काय? तर महान. मग आश्विन पौर्णिमा कशी आहे? महान आहे. या देशामध्ये कशी आहे?
महान, पूर्ण जगभरात साजरी होते. का काहीसाठी महान होते? कारण या दिवसाला महान भिक्खू आणि भिक्खुनी संघाला चिवरदान केले जाते. कठीण चिवरदानाचं दान केलं त्याला महाप्रवारणा म्हणते. महा म्हणजे मोठी, मोठी म्हणजेच ते माडी, समजलं का? प्रवारणा, प्रवारणा, महाप्रवारणा. तर ही महाप्रवारणा दिवस असते, त्या दिवशी कठीण चिवरदान. मी तुम्हाला चिवराचे 4 प्रकार सांगितले याच्यावर विषय झाला. कठीण चिवर, पानसुकुलिक चिवर ठिगळ्या ठिगळ्याचं, आणि ते साधा चिवर आणि इद्दी चिवर. इद्दी म्हणजे ते रिद्धी बलाचं, अरंत भिक्खूंचं. इद्दी चिवर, साधा चिवर, पानसुकुलिक चिवर आणि कठीण चिवर. कठीण चिवर दान करणारी कोण होती? महाप्रजापती गौतमी. हे तुम्हाला सांगितलं. जेव्हा 7 वर्षानंतर बुद्ध आले होते, कपिल वस्तूच्या निग्रोधारामामध्ये त्यांचं वास्तव्य होतं, तर महाप्रजापती गौतमी स्वतःच्या हाताने तिनं सूत घातलं, विणलं आणि विणून बुद्धापुढे ते पेश केलं. काय त्याची कहाणी लय मोठी आहे. कोण म्हणजे त्या काळामध्ये महाप्रजापती गौतमीला शिवणकला येत होती का नाही? तिच्या घरामध्ये काय दास्या नसतील का? त्याला शिवायला लावलं असतं, दिलं असतं बुद्धाला, भिक्खू संघाला. तर तिनं स्वतःच्या हाताने ते सूत विणलं, सूत काढलं, त्याला विणलं, त्याचं चिवर केलं, शिवून त्याला रंग दिलं, वाळवलं, आणि मग तिथं आता ग्रंथामध्ये काय दुःशाला लिहून आहे, दुःशाला. पण ते कठीण चिवरच आहे. महाप्रजापती गौतमी त्या निग्रोधारामामध्ये, निग्रोध म्हणजे वडाचं झाडाचं वन, तर त्या निग्रोधारामामध्ये गेली आणि बुद्धाला म्हणते, हे माझं चिवर स्वीकार करा. तर बुद्ध काय म्हणते? मला एकट्याला नको. दुसऱ्यांदाही म्हणते रिक्वेस्ट, नाही तुम्हाला दान करायचं आहे. तर बुद्ध म्हणते नाही मला नको, संघाला अर्पण कर. तिसऱ्यांदाही म्हणते महाप्रजापती गौतमी, तुमच्यासाठी चांगलं. तर नाही नाही नाही, मला एकट्याला नको, संघाला अर्पण कर. कोण म्हणत आहे असं? गौतम बुद्ध, महाप्रजापतीला भगवान बुद्ध. तर आनंद मध्यस्थी करतो. बुद्धा म्हणते, नामकरणाच्या दिवशी संध्याकाळी तुमची आई मरण पावली महामाया. तिनं दुधाचं रक्त करून तुम्हाला पाजलं आणि तिचा तुम्ही हे करता, घ्या ना म्हणते, ते चिवर स्वीकारणं म्हणते. तर बुद्ध ते मग, तर बुद्धानं स्वीकारलं म्हणजे संघानं स्वीकारल्यासारखं आहे. पण भगवान बुद्धांनी संघाला महत्व दिलाय, संघाला अर्पण कर. तर हे कठीण चिवरदान करणारी कोण आहे? महाप्रजापती गौतम. अनेक लोकांनी मग कठीण चिवरदान, कठीण म्हणजे त्याचं नावच कठीण आहे का नाही? आपल्या इकडे तर ते कोणती माताच आहे बाबा, कठीण माता नावच आहे त्या कठीण माता. इथं आहे पुलगावला ते कठीण माता, माताच नाव आहे कठीण माता. हे कठीण चिवराच आहे का नाही शब्द? तर कठीण म्हणजे तुम्हाला समजत असेल, कठीण म्हणजे काय? स्वतः रुई काढायची, रुईचे सुत काढायचे, सुताचं ते विणाचं, विणून त्याला रंग लावायचा, रंग लावून त्याला वाळवायचं, घडी माडायची आणि त्याला द्यायचं, आहे का नाही कठीण? तर तुम्ही म्हणता कठीण चिवर कोणतं? बाजारात जायचा, आयता कापड घेऊन यायचा, नाही तर विणलेलं चिवर आहे, तर ते कोणतं कठीण वय? बौद्ध राष्ट्रामध्ये ट्रकानं चिवर दान करतात आणि प्रत्येक बौद्ध उपासक उपासिकांना चिवर शिवता येते. भिक्खूंना तर शिवताच येते बौद्ध राष्ट्रामध्ये, पण उपासक उपासिकांना म्हणजे एकही असं बुद्धिस्ट कंट्री आहे त्यातल्या लोकांना चिवर शिवता येत नाही. कारखाने तर आहेच आहे तिथं, पण प्रत्येक उपासकाला चिवर शिवता येते. बौद्ध प्रत्येकाला, कुटुंबातल्या, ते तिथं संस्कारच आहे. आणि घरातला प्रत्येक सदस्य भिक्खू आणि भिक्खुनी संघाला आश्विन पौर्णिमेला, कोजागिरी पौर्णिमेला चिवर दान करतात. घरातला प्रत्येक पण स्वतःच्या हाताने विणायचं, स्वतःच बनतीला दान द्यायचं. नाहीतर तुम्ही म्हणा आमच्या घरातले 5 लोक आहेत तर 5 जणांमुळे एक चिवर, तसं नाही. 5 असेल तर 5 लोकांचे चिवर, समजलं तुम्हाला? एका चिवरात नाही ते 5 जण आमच्या घर कुटुंब, तसं नाही. 5 व्यक्ती असेल तर तुम्ही ग्रंथाला आल्या तर तुमचं पुण्य आहे. घरचे लोक आले का, तुम्ही म्हणा मी ग्रंथ आले तर घरच्या लोकांचा फायदा होईल का? फायदा कोणाचा होईल? तर तुम्ही एकटे कुशल कर्म करत आहात, घरचे लोक काहीच नाही. घरचे लोकांना पुण्य मिळून राहिलं का? इथं आल्या तर नाही मिळत. तुम्ही तुमच्यासाठी आले, एकट्यासाठी. तर एकटं चिवर दान नाही करत, तिथं प्रत्येक कुटुंबातलं एक चिवर दान होत असते. ट्रक आणि चिवर तिथं दान होत असतात मॉनेस्ट्री मध्ये. कोण्या पौर्णिमेला? आश्विन पौर्णिमेला. एवढे चिवर दान होतात. मग ते चिवर लोक, भिक्खू लोक म्हणून ते विदेशातून भारतात पाठवतात. समजलं? मूर्त्या तर पाठवतात ते थायलंडचे बौद्ध राष्ट्रातले लोक मूर्त्याही पाठवतात. काऊन? कारण भारतानं आम्हाला काय दिला? भारतानं काय दिला? आम्हाला बुद्ध दिला. बुद्ध दिला आम्हाला भारताने. भारतानं बुद्ध दिला म्हणून आमची प्रगती झाली, उन्नती झाली, म्हणून
भारताचे आमच्यावर उपकार आहे, ते सध्या लोक गरीब आहे, तिकडल्या लोकांना आपण काहीतरी दिलं पाहिजे, मग ते मूर्त्याही दानात पाठवतात आणि चिवरही दानात पाठवतात, आहे की नाही. म्हणून चिवर दानाची परंपरा इतकी महत्व आहे. जशा तुम्हाला अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण लागते ना, तर भगवान बुद्धाला चतुप परिस्कार म्हणजे भिक्खू निवास दान करण्याची परंपरा आहे, चिवर दान करण्याची परंपरा आहे, औषध दान करण्याची परंपरा आहे आणि भोजन दान, हे 4 परिस्कार आहे. तसे 8 परिस्कार वेगळे आहेत, मी तो विषय कधीतरी सांगेन. तर हे जे चिवर आहे दान करत असतात, या आश्विन पौर्णिमेला त्याचं महत्व असतं. त्याला म्हणते प्रवारणा. प्रवारणा आवरण, ते आवरण शब्द नाही का, आवरण, प्रवार, आवरण, कायचं आवरण, चिवराचं आवरण तुम्ही आम्हाला देतात. जसं माणूस मरण पावला त्याचे आवरण नाही टाकत का, चिवरा ते कापड तरी टाकते ना कुठला तरी, त्याला कपन म्हणा का, त्याला आवरणच आहे. आपल्या शरीराने या कातड्याचं आवरण नाही का, तर भिक्खूला एक आवरण दान करतात. आवरण म्हणजे प्रवारणा त्याला म्हणते, पालीमध्ये पवारणा म्हणतात, समजलं. हे प्रावरण गुंडाळाचं, हे आवरण, हे चिवरदान, हे कठीण चिवरदानाची परंपरा आश्विन पौर्णिमेला असतात, समजलं तुम्हाला. तर ही कोजागिरी म्हणजेच काय, तर आजही हिंदू स्त्रिया त्या कोजागिरी पौर्णिमा साजऱ्या करतात, रात्रभर जागरण करतात. ही बुद्धिस्टच परंपरा आहे, पण ते लोक विसरले आहे आणि ते वेगळ्या पद्धतीनं करतात, आहे की नाही. तर मी आश्विन पौर्णिमेचं या ठिकाणी महत्व सांगतो आणि थांबतो, की या आश्विन पौर्णिमेला संकिशा नावाचं एक ठिकाण आहे. कोणतं? आश्विन पौर्णिमेचं महत्व सांगत आहो. संकिशा, तुम्ही सगळे बौद्ध स्थळ पाहता, कुशिनारा बौद्ध, पण संकिशा नाही पाहत. संकिशा हे फरुखाबाद मध्ये युपी मध्ये आहे. तर या संकिशाला भगवान बुद्धांचा एक वर्षावास झाला तिथे. कोण्या पौर्णिमेला? तिथे भगवान बुद्धांनी आश्विन पौर्णिमेला असं म्हणतात की अभिधम्माचा पाठ आपल्या आईला दिलेला आहे. मी ते काही गोष्ट सांगणार नाही, काही लोकांना ती पटते, काही लोकांना नाही पटत, की भगवान बुद्धांनी त्यांच्या आईच्या त्या तुषिता, संतुषिता देवता लोकांमध्ये जाऊन आपल्या आईला, मातेला अभिधम्माचा पाठ दिला म्हणतात, ते स्वर्गारोहण वगैरे असं आहे. तर काही लोकांच्या प्रतिक्रिया राहतात, मी त्याच्यावर काही बोलणार नाही. पण संकिशाला भगवान बुद्धाने धम्माचा उपदेश केला, मला एवढंच सांगायचं. कोण्या ठिकाणी? संकिशाला. आता तो कुठे केला, मला काही, तो स्वर्गात केला का पृथ्वी तलावर केला, मला त्याच्या संदर्भात बोलायचं नाही. परंतु लोकांची अनेक मतांतरे आहे की नाही. पण भगवान बुद्धाने संकिशाला ज्या दिवशी आपल्या धम्माचा धम्म सांगितला, तो दिवस होता आश्विन पौर्णिमा. संकिशा ठिकाण आताही आहे. तिथं सम्राट अशोकांनी 300 फुटाचा गजस्तंभ उभारला होता. 4 तोंडाचा सिंह आहे ना, तर संकिशाला हत्तीचा गजस्तंभ कोरला होता. हत्ती हे जन्माचं प्रतीक आहे बुद्धाच्या, समजलं का. तर तिथं बिसारी देवी बसवली. बिसारी देवी संकिशाला, तिथे अतिक्रमण केलं. स्तूपावरच, बुद्धाच्या स्तूपावर बिसारी देवी ते मंदिर बांधलं, तिथं पूजन करतात. संकिशाला अतिक्रमण झालंय, सगळीकडे अतिक्रमण झालेलं आहे. तर संकिशाला भगवान बुद्धांनी आपल्या महान धम्माचा उपदेश केला. ते दिवस आहे कोणता? आश्विन पौर्णिमेला. आश्विन पौर्णिमेचं दुसरं महत्व आहे, आश्विन पौर्णिमेला भगवान बुद्धांनी सारीपुत्त आणि महामोगलाऱ्याची निवड केली धम्मसेनापती म्हणून. काय म्हणून? धम्मसेनापती. सेल सुत्तामध्ये आणि मिलिंद प्रश्नामध्ये सुद्धा संदर्भाला बघा काय म्हणतात बुद्ध. हे सेल ब्राह्मणा, मी राजा आहे. बुद्धाला राजा आहे म्हणतात, राजा आहे म्हणतात. राजा म्हणजे काय? राज्य कारभार करणारा राजा नाही, समजलं का. तर तो अशित मुनी काय म्हणते अशित मुनी, एक जर याचं मन संसारामध्ये रमलं, है की नाही, यानं राज्य कारभार जर केला, तर हा राजा उत्तम राजा बनेल आणि एक सम्राट बनेल जगावर. ते असं चक्रवर्ती सम्राट बनेल, राजा बनेल. नाहीतर मग हा कोण बनेल? महान राजा बनेल, असं त्यांनी सांगितलं. नाहीतर मग याला विरक्ती आली, तर हा काय बनेल? सम्यक संबुद्ध बनेल. काय बुद्ध राजा नाही? राजा काय? राजाचं राज्य कशावर असते? राजाचं राज्य काही प्रांतावर असते, काही भूभागावर असते, काही क्षेत्रावर असते. एखाद्या राजाचं राज्य कुठं असते? भारतावर. एखाद्या राजाचं राज्य कुठं असते? थायलंड. म्हणजे एक भागाभागावर असते ना. भारतामध्ये कितीतरी राज्य होऊन गेले का नाही? बुद्धाच्याच काळामध्ये 16 महाजनपदाचे 16 राज्य होऊन गेले. कपिल वस्तूचा राजा, शुद्धोधन राजा, तर तेवढाच पुरता राजा. म्हणजे जेवढं ते जिंकते त्यातच तो राजा असतो. पण बुद्धही राजा आहे. कसा?
कारण त्यानं लोकांच्या मनावर राज्य केलं. करत आहे का नाही? तुमच्या मनात राज्य करत, श्रद्धा नाही तुमची बुद्धावर, तुमच्या मनावर राज्य करत आहे. आज इतके वर्ष झाले बुद्ध गेले तरी ते राज्य करत आहे. कशावर? ह्या अविनाशी याच्यावर नाही, या भूभागावर नाही, लोकांच्या मनावर राज्य करत आहे. म्हणून बुद्धाला काय म्हणते? राजा म्हणते, आहे का नाही? राजा आहे बुद्ध. शैल ब्राह्मणाला बुद्ध म्हणतात, हे शैल ब्राह्मणा, मी राजाही आहे, मी धम्मराजाही आहे. सम्राट अशोकालाही धम्मराजा म्हणतात, पण बुद्धालाही धम्मराजा म्हणतात. आपण बोधिराजाही म्हणतो. बोधिराजा कोणाला म्हणतो? बोधी म्हणजे ज्ञान, राजा म्हणजे कोण? त्या बोधिवृक्षालाही लोक म्हणते बोधिराजा, तिथं ज्ञान प्राप्त केलं. बुद्धालाच बोधिराजा म्हणतात, बुद्धालाच धम्मराजा म्हणतात. समजलं तुम्हाला? तर शैल ब्राह्मणाला माहिती आहे का काय म्हणते? हे शैल ब्राह्मणा, मी राजा आहे, मी धम्मराजा आहे. हे अनुत्तर धम्मचक्र पवतन ना कोणी श्रवण करणार, ना ब्राह्मण करणार, ना अन्य कोणी करू शकत नाही. आणि या अनुत्तर धम्मचक्राला कोणीही मागे आणू शकत नाही, असा कोणीही पैदा झालेला नाही आहे. लक्षात घ्या, बुद्धाचे वाक्य आहे. तर या आता बुद्ध जर धम्मराजा असन तर राजाच्या ठिकाणी सेनापती असते. बुद्ध काय म्हणत आहे स्वतःला शैल ब्राह्मणाच्या जवळ? मी धम्मराजा आहे. मग राजाच्या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल सेनापती असते. मग बुद्ध जर धम्मराजा आहे तर मग सेनापती पाहिजे नाही का? मग सेनापती कोणाला बनवलं? सारीपुत्त आणि महामोगलाने. तुम्ही म्हणता का नाही भगवान बुद्धांचा डावा उजवा हात, आहे का नाही? ते आपल्या चित्रावर दिसले का तुम्हाला? दोन बाजूला दोन, आहे का नाही? तर संघ सेनापती म्हणजे धम्म सेनापती सारीपुत्त, सारीचा पुत्र असल्यामुळे, आणि महामोगलायन, हे दोनही बचपनचे काय होते? मित्र होते. सोबतच चिवर घेतलं दोघं, सारीपुत्त आणि महामोगलायन. तर हे सारीपुत्त आणि महामोगलायन भगवान बुद्धाचे काही नातेवाईक होते का? रक्ताचे होते का? काही संबंधी जवळचे होते का? तर भगवान बुद्ध हे धम्मराजा. मग या धम्मराजाचे दोन सेनापती भगवान बुद्धांनी निवड केली, सारीपुत्त आणि महामोगलायन. हे डावा उजवा हात आपले दोनही धम्म सेनापती म्हणून धम्मराजा तथागत बुद्धांनी सारीपुत्त आणि महामोगलायनची निवड केली. तो दिवस म्हणजे आश्विन पौर्णिमा होय. समजलं? तर जशी पौर्णिमा, ज्या दिवशी आश्विन पौर्णिमेला धम्मसेनापती सारीपुत्त आणि धम्मसेनापती महामोगलायन याची निवड केली, तर कोणाचं काळजाचं पाणी झालं असेल आश्विन पौर्णिमेच्या दिवशी? कोणाचं झालं असेल? देवदत्तच आहे ना. तर बुद्धानं, आता मला सांगा, बुद्धाच्या भिक्खू संघामध्ये आनंद त्याचा भाऊ नव्हता का? होता ना. आणि तो तर सेवक होता, धम्मसेवक. भाऊ आनंद धम्मसेवक, त्याला धम्मसेवक बनवलं म्हणजे सेवा करायला. त्याची निवड केली सेवासाठी. आनंदाची का नाही केली? सांगा. आनंदाची निवड का नाही केली धम्मसेनापती? तर तुम्ही म्हणाल त्याच्यात पात्रता नव्हती. सारीपुत्त महामोगलायन हुशार होते. हुशार राव का नाही राव? मा भाऊ आहे तो आनंद. कसा आहे राव? मी संघाचा मालक मी आहो, मी भिक्खू संघाचा मालक आहे. कोणाला बुद्ध कसा आहे राव तो? त्याला काही येऊ का नाही येऊ? समजलं का तुम्हाला? तर आनंदाची निवड केली का? अनिरुद्धही त्याचा भाऊ होता का नाही भिक्खू? त्याची तरी निवड केली का? याले बनवू दे बाबा धम्मसेनापती. धम्मसेनापती मी का साधं पद आहे का? अनिरुद्ध त्यांचा भाऊ होता, त्याची निवड केली नाही. नंदही होता, त्याची निवड केली नाही. आनंद होता, त्याची निवड केली नाही. समजलं का? लय नातेवाईक होते बुद्धाचे. आणि देवदत्त होता त्याचा, तोही भाऊच होता, आहे का नाही? कुठे ठिकाणी मामे भाऊ आतेबाजी काय असेल, पण संबंधी आहे तो, रक्त संबंधी आहे ना. कोण? मग देवदत्ताची केली नाही. देवदत्त म्हणते मला भिक्खू संघाचा सदस्य म्हणा. तुमचं वय झालं म्हणते बुद्धा, मला बनवा म्हणते, मीच सांभाळतो म्हणजे सगळं. मग त्या देवदत्ताला बनवलं नाही. काय बनवलं नाही? धम्म सेनापती संघाचा ते तर नाहीच बनवलं प्रमुख. बुद्ध म्हणते गरज नाही, धम्म आणि विनय हेच माझे उत्तराधिकारी, मला उत्तराधिकारी बनवायची गरज नाही. माझा धम्मच एवढा सक्षम आहे. धम्म आणि विनय हेच माझे काय आहे? वारस आहे, उत्तराधिकारी आहे. आता इथं धम्म सेनापती कोणाला बनवलं? आश्विन पौर्णिमेच्या दिवशी सारीपुत्त आणि मोगलायनाले. रक्ताचे आहे का हे? रक्ताचे आहे? अजिबात नाही, त्यांना नाही बनवलं. तर धम्म सेनापती सारीपुत्ताला आणि महामोगलांना बनवलं. देवदत्ताची काय झाली? त्याला ईर्ष्या उत्पन्न झाली, द्वेष करायला लागला. पहा ना, मी घरचा असून मला नाही बनवलं. समजलं का? तर किती बुद्ध म्हणजे किती समता आहे त्यांच्यामध्ये. आपल्यामध्ये आहे का ती समता? माही कसं आहे राव, खपवून घ्या, आहे का नाही?
तर बुद्धाची लोकशाही किती सुंदर होती. त्यांच्या संघामध्ये काय होती? लोकशाही. लोकशाही घराघरात असली पाहिजे. तुमच्या घरामध्ये एकट्याचं चालते का? चालते एकट्याचं? आणि तुम्हाला आवडन तरी का? पोरगा जर लहान असेल तर ठीक आहे, पोरगा मुलगी लहान असेल तर ठीक आहे, पण घरातले सगळे वयस्क झाले, समाज झाले, एकट्या माणसाची दादागिरी चालते का तुमच्या घरात? चालते? बरं एकट्या बाईचीच चालते का? घरातही लोकशाही असली पाहिजे बुद्धाची. घरातही काय असली पाहिजे? सगळ्यांना विचारात घेऊन कोणताही निर्णय. समजलं तुम्हाला? तर याला काय म्हणते? बुद्धाची लोकशाही आपल्या घरातही असली पाहिजे. नाही तर तुम्ही म्हणा त्या मोदीनच राबवली पाहिजे, आहे का? तो तर राबवतच नाही, आहे का नाही? आणि कुठेही लोकशाही असली पाहिजे. आपल्या बुद्ध विहारातही लोकशाही असली पाहिजे, आहे का नाही? कोणतीही गोष्ट बुद्धाच्या लोकशाहीनंच पुढं जात असते. लोकशाही कुठं असली पाहिजे? तुमच्या घरातही. आणि लोकशाही कुठं असली पाहिजे? बुद्ध विहारातही लोकशाही असली पाहिजे. कोणाची लोकशाही आहे? बुद्धाची. तर विहारही पुढे जाते. बुद्धाची लोकशाही विहारात असली तर विहार पुढे जाते. घरामध्ये बुद्धाची लोकशाही तर घरही पुढे जाते, आहे का नाही? सगळ्याला विचारात घेऊन, आहे का नाही? आणि जगात असली तर जगातही होते. भारतात जर लोकशाही जर खऱ्या अर्थाने नांदली असती आतापर्यंत तर भारत कायचा सुखी झाला असता. पण ते लोकशाही बाबासाहेबांनी तर लिहिलं नाही, माझं संविधान किती चांगलं असू द्या, पण राबवणारे जर नालायक असतील तर ते संविधानही काही कामाचं राहणार नाही. कारण खुर्चीवर बसणारे कसे आहे? नालायक आहे ते. संविधान तर चांगलं आहे, संविधानात खोट नाही, पण राबवणारे कसे आहे का? संविधान चांगलं आहे. तर ही लोकशाही भगवान बुद्धाने आपल्या संघामध्ये, भिक्खू संघामध्ये केली. त्यांनी भेदभाव नाही केला, माझ्या रक्ताचा आहे का कोणीही आहे, नाही. ज्याच्यामध्ये त्याचे कर्म चांगले, त्याची पात्रता चांगली, तो योग्य. संघामध्ये भगवान बुद्धाने भेदभाव केला नाही. मला सांगा, बुद्धाचे नियम वेगळे ना भिक्खू लोकांचे वेगळे नियम होते? अरे ज्यांच्यापासून बुद्धाचा धम्माचा प्रवाह चालू झाला बुद्धाचा, तर बुद्धानं म्हणलं असतं माझे विनय मी वेगळे ठेवतो, मी बुद्ध आहे आणि तुमचे वेगळे. जे बुद्धाला लागू ते भिक्खूला लागू, जे भिक्खूला ते बुद्धाला, सारखंच. भिक्खूचे नियम ना बुद्धाचे नियम काही वेगवेगळे नाही, काही सारखेच नियम. बुद्धाचे विनय जास्त ना भिक्खूचे नियम कमी, असं आहे का? भिक्खूचे नियम कमी ना बुद्धाचे जास्त का? बुद्ध म्हणलं असताना मी मालक आहे तर मी कसं वागू, असं आहे का ते? तर बुद्धाचं आणि भिक्खूंचे विनय सारखेच आहे. तर बुद्धानं आपल्या धम्मामध्ये किती समता प्रस्थापित केली होती. धम्म सेनापती सारिपुत्त आणि महामुगलांना दोनही धम्म सेनापती बनवलं त्यांनी संघाचा. तर देवदत्त ईर्ष्या करायला लागला, द्वेष करायला लागला, कारण त्याला ते पद भेटलं नाही. आणि आज आपल्या समाजातले लोक पदासाठी किती भुकेले आहे का नाही? आहे का नाही? मी गेलं का ते गेलं का ते, मायाला ते घराणेशाही चालू आहे जगात. ते मी झाल्याच्या नंतर माझं पोरग अध्यक्ष राहायला पाहिजे, तो अध्यक्ष राहायला पाहिजे, चिव राहायला पाहिजे, तो सचिव राहायला पाहिजे, काम काहीच नाही, आहे का नाही? समजलं का? ही बुद्धाची लोकशाही सगळीकडे असली पाहिजे. समजलं का? तर हे सगळा घृणा करायला लागला कोण? देवदत्त. आश्विन पौर्णिमेला त्यांना धम्म सेनापती जाहीर केलं पूर्ण भिक्खू संघामध्ये, जाहीर. आजपासून सारिपुत्त आणि महामुगलायन माझ्या भिक्खू संघाचे कोण आहे? धम्म सेनापती. देवदत्त ईर्ष्या करायला लागला. मग ईर्ष्या करायला लागला, तुम्हाला तर माहितच आहे काय काय केलं. नालागिरी हत्ती काय सोडला, ग्रीतकूट पर्वतावरून दगड काय धक लावला. आणि एवढंच नाही, हे तर केलं त्यानं. गुंडे पाठवले बुद्धाने मारासाठी, 3 झाले. आणि 4थं काम काय केलं? इथपर्यंत नाही भागलं तर फूट टाकली. फूट टाकली म्हणजे वज्जी पुत्तक जे भिक्खू होते, वज्जी पुत्तक संघाचे, वज्जी पुत्तक भिक्खू, त्या 500 भिक्खूंचे डोके फिरवले, माथे फिरवले. बुद्धाविषयी त्याच्या मनामध्ये वेगवेगळं सांगितलं. त्याचं मन कसं करून टाकलं? जहरी. बुद्धाविषयी द्वेष उत्पन्न करून दिला. त्या 500 साधे लोक आहे का? देवदत्ताने 1-2 नाही, 5 लोक नाही, 5 लोकांना फोडलं, 500 लोकांना फोडलं. कोण? बुद्धाचे भिक्खू आहे. सांगा बुद्धासोबत चॅलेंज. 500 भंतेजीचे माथे फिरवले, बुद्धाविषयी नको ते सांगलं, आणि नाही केलं तेही बुद्धा सांगलं. बुद्धाविषयी द्वेष पसरवला. 500 भंतेजीले बाजूला काढलं, बुद्धाचे भंतेजी ते फोडले, आणि 500 भंतेजीचा वेगळा भिक्खू संघ त्यानं निर्माण केला. कोण? सांगा बरं, किती मोठं अकुशल पाप कर्म केलं त्यानं. बुद्धाविषयी द्वेष पसरून, बुद्धाची निंदा करून, आणि 500 लोकांना अलग जाऊन त्यानं संघ निर्माण केला. ही तर गोष्ट तुम्हाला सगळ्या माहित आहे. मग त्याचं कसं अधोगतीचं मरण झालं? लोक म्हणतात तो पच्चक बुद्ध म्हणून जन्माला आला, पण त्याचं तो भूमिगतच झाला ना. त्याला जळायला लागलं नाही, काय त्या गड्ड्यातच गेला म्हणते, श्रावस्तीच्या भूमिगत झाला, पताच नाही लागला, आहे का नाही? तर अधोगतीचं मरण झालं का नाही? म्हणून भगवान बुद्धांनी 5 प्रकारचे महापाप सांगितले. किती प्रकारचे? आईला मारणं, वडिलांना मारलं, बुद्धाचं रक्त काढणं, बुद्ध पुरुषाचा खून करण्याचा प्रयत्न करणं. 5वं महापाप आहे संघात फूट पाडणं.
मी यापूर्वी शिकवलाय. संघात फूट पाडणं म्हणजे, संघात फूट पाडणं म्हणजे संघ कोणाचा असतो? भिक्खू, भिक्खू संघ, भिक्खुनी संघ, उपासक संघ आणि उपासिका संघ. संघ म्हणजे एक समाजही असू शकतो. जे लोक फूट पाडत असेल तर आपण काय करत आहोत? धम्माला मागे आणत आहोत. संघात फूट पाडणं म्हणजे 5व्या क्रमांकाचं महापाप सांगितलंय बुद्धानं. म्हणून फूट पाडून कोणाच्या विषयामध्ये, कोणाच्या संदर्भात जी गोष्ट आपण ऐकली नाही, पाहिली नाही, तर ते लोकांमध्ये द्वेष पसरवणं, दुर्भावना पसरवणं, ते आपण पाप कर्म करू नये. आपण विहारात नाही यावं, पण दुसऱ्यालाही विहाराच्या संदर्भात रोखणं किंवा त्यालाही रोकथाम करणं, तर याला काय म्हणते? संघामध्ये फूट पाडणं म्हणते. ते काम आपण करू नये अकुशल. तर देवदत्तानं केलं 500 भिक्खूला संघ. बरं कायच्यासाठी हे केलं देवदत्तानं? त्या इले काऊन बनवलं आणि मले काऊन बनवलं नाही? मी घरचा नव्हे का? मी रक्ताचा नव्हे का? पाहणं मी घरचा असून मले नाही, आणि त्या इले बनवलं. त्या सारीपुतान त्याचा राग करायला लागला. तो कोण? ते 500 बंदे सारीपुत्त महामोगलांचा. बुद्धाचा तर करायला लागलेच, पण सारीपुत्ताने महामोगलांची निंदा करायला लागले. कोकालिक नावाचा भिक्खू निंदा केली सारीपुत्ता, त्याला रक्ताच्या उलट्या झाल्या, आहे का नाही? तर अशा पद्धतीनं बुद्धाविषयी, सारीपुत्ताविषयी आणि महामोगलांविषयी द्वेष पसरवला. तर देवदत्ताचं मरण कसं झालं? चांगलं का वाईट? बुद्धाचं नाव जास्त येते का देवदत्ताचं? मग बाबासाहेब बुद्धानं आपल्याला फूट पाडायला सांगितलं का माणसं जोडायला सांगितलं का? माणसामध्ये तोडा म्हणते का? तोडत राहा, इले तोडा, त्याला तोडा, त्याला तोडा. बुद्धानं माणसं जोडली, तोडली नाही. माणसं बुद्धानं जवळ आणली, दूर नाही केली. समजलं का? आलं का लक्षात तुम्हाला? म्हणून आपल्या धम्मामध्ये हे जे 5व्या क्रमांकाचं महापाप सांगितलंय, तर हे कशामुळे झालं? यांना धम्म सेनापती, सारीपुत्त आणि महामोगलांना धम्म सेनापती म्हणून जे घोषित केलं, तो दिवस होता आश्विन पौर्णिमा. समजलं तुम्हाला? दुसरं महत्व. आणि तिसरं महत्व मी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. महान सम्राट अशोकांनी, आता ते हे दिवस होते ना, त्या दिवशी काय घेतली त्यांनी? धम्मदीक्षा घेतली. कोणाकडून? मोगलीपुत्त तिस्सांकडून. समजलं? मोगलीपुत्त तिस्साकडून त्यांनी दीक्षा घेतली. कोणा? सम्राट अशोकांनी. आणि त्या दिवशी त्यांनी तलवार खाली ठेवली, आहे का नाही? आता तलवार खाली ठेवल्याच्या नंतर सम्राट अशोकांनी पहिलं काम कोणतं केलं? मग धम्मदीक्षा घेतल्यानंतर, धम्मदीक्षा घेतल्याच्या नंतर सम्राट अशोकाने जे काम केलं, ते काम म्हणजे त्यांनी धम्मयात्रा केल्या. काय केल्या? धम्मयात्रा पहिल्यांदा. आणि मोगलीपुत्त तिस्स, आपले जे गुरु आहे त्यांचे, मोगलीपुत्त तिस्स, त्यांच्याकडून दीक्षा घेतली, त्यांच्या सोबतच ते फिरले. त्यांनी धम्मयात्रा प्रारंभ केला. म्हणजे सम्राट अशोकाने सुरुवातीला काय काय केलं? तर सम्राट अशोकाने सुरुवातीला काय काय केलं म्हणजे, सम्राट अशोकांनी पूर्ण बौद्ध स्थळांचा शोध लावला. म्हणजे बुद्धाचा जन्म कुठं झाला, तिथं खंबा गाडा, स्तंभ उभारा, तिथं स्तूप बांधा. पण त्याच्या अगोदर डायरेक्ट काही त्यानं स्तंभ स्तूप नाही उभारले, पहिले ते जागा पाहून घेतल्या. बरं झालं ते आपल्याला सम्राट अशोकामुळेच भेटलं. हे बुद्ध गया ते त्यांनी तिकडे खंबे काढून ठेवले, स्तंभ काढून ठेवले, स्तूप बांधून ठेवले, निशाण करून ठेवलं. जरी ते खतम केलं असेल ब्राह्मणानं, पण निशाणी तर करून दिले ना. तर सम्राट अशोक माहिती का, त्यांनी धम्मस्थळांचा शोध लावला. लक्षात घ्या, कोणती पौर्णिमा आहे ते? पण त्याचा प्रारंभ कोण्या दिवसापासून केला? आशा. आता तेवढे स्थळ फिरायला तर काही वेळ तर लागलाच असतं ना. जसे तुम्ही फिरता का नाही, बुद्धगया, सारनाथ, संकिशा, कोसांबी, केसरिया. तर आपल्या धम्म सहलीला त्यांनी धम्मयात्रेला प्रारंभ केला. बुद्धाच्या जीवनाशील, वर्षावासाशील, जन्माशील, महापरिनिर्वाणाशील जे जे संबंध आहे, त्या संबंधांना मोगलीपुत्त तिस्स यांना सोबत घेऊन ते पूर्ण स्थळा त्यांनी शोध घेतला. आणि शोध घेतल्याच्या नंतर मग नंतर त्यानं आदेश काढला की या ठिकाणी स्तंभ बांधा, स्तूपही बांधा. ते स्तंभ उभारला लुंबिनीले सारनाथला. ते स्तंभ याच्यासाठी निशाणी नाही का? निशाणी नाही का? तुम्ही वावरामध्ये ते निशाणी नाही करून ठेव, झेंडे वगैरे, बुजगावणे वगैरे, त्याच्यामुळे सांगता येते ना असं आहे म्हणून. तर ते निशाणी स्तंभ काढण्याची काय गरज आहे? त्याच्यावर माहिती लिहून ठेवली. जिथं दगड नाही तिथं शिलालेख. आता तिथं दगडच नाही, आता एखाद्या पहाडामध्ये दगड आहे, शिलालेख लिहायचा, तिथे दगडावर करल. पण तिथं एक मोकळी जागा आहे, तिथं कसा दगड नेन सम्राट अशोक? मग खंबा काढून ठेवायचा आणि खंब्यावर मग शिलालेख करायचे, आहे ना. लुंबिनीला लिहूनच नाही ठेवलं असतं, स्तंभ नाही काढला असता लुंबिनीला, त्याच्यावर लिहून ठेवलं असतं. इथं बुधे जाते, इथं साकमुनी बुधे जाते, असं पालीमध्ये लिहून आहे. पालीमध्ये लिहून आहे स्तंभ. इथं साकमुनी बुधे जाते, इथं शाक्यमुनी बुद्धाचा जन्म झाला, असं लिहून आहे. नुसता स्तंभच कोणा लिहून नाही ठेवलं, निशाने स्तंभावर लिहून ठेवलं. त्याच्यामुळेच आपल्याला बुद्धगया माहित पडलं. जंगलामध्ये होतं, आहे का नाही. स्तंभही कोरला आणि स्तूपही कोरले, 84,000 उभारले. पण त्याच्यासाठी पहिल्यांदा त्या जागा पाहून आले ना, ते स्थळ पाहून आले ना.
ते मोजमट्टी घेऊ त्याने ते पाहिलं असं या एवढ्या योजनेवर हे आहे आणि तेवढ्या योजनेवर ते आहे, मग ते युवान शांग फायाने याने ते नंतर ते पण खरा धम्मस्थळांचा शोध धम्मयात्रा करून कोण लावला? सम्राट अशोकांनी. आणि त्याचा प्रारंभ केव्हा लागला? सुरुवात आश्विन पौर्णिमेला. समजलं का? तर या आश्विन पौर्णिमेचं एक विशेष महत्व असते. आश्विन पौर्णिमेलाच भगवान बुद्धांना म्हणजे महान सम्राट अशोक राजांनी आपल्या धम्म यात्रेला प्रारंभ केला. त्यांनी धम्मस्थळांचा शोध घेतला आणि धम्मस्थळांचा शोध घेतल्यानंतर नंतरच्या कालखंडामध्ये त्यांनी 84,000 विहार उभे केलेले आहे. तर ही कोजागिरी पौर्णिमा म्हणजे कठीणची वरदानाची, प्रवारणा दिवस, उपासक उपासिकांचे उपोषताचे दिवस आहे आणि भिक्खूंच्याही उपवास. पण लक्षात घ्या, मी जाता जाता मग सांगतो, आखाडी पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा हे 3 महिने वर्षावास समापनाचे आहे. समजलं तुम्हाला? समापनाचे आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे आश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत समापनाचे दिवस आहे. भिक्खूंच्या प्रवारणा, भेटीगाठी, संगदान, चिवरदान, भिक्खूंचे प्रातिमुख्य, मग भिक्खूंच्या मिटिंगी, बैठकी अशा संदर्भातली सगळी निर्णय घेतले जात असते. प्रातिमुख्याचे पाठ होते. म्हणजे आश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत काय असते? भिक्खूंचे वर्षावासाचे समापनाचे दिवस. वर्षावास समापनाचे दिवस सुरुवात आश्विन पौर्णिमा सुरुवात होते, प्रारंभ. पण समापन कुठपर्यंत चालतो? 1 महिना चालतो. म्हणून काही लोक म्हणतात 3 महिने किंवा 4 महिने, आहे की नाही? वर्षावास 3च महिने असते, पण समापनाचे दिवस 1 महिना चालते. म्हणून कार्तिक पौर्णिमेपर्यंतही आपण ग्रंथ वाचू शकतो. कार्तिक पौर्णिमेपर्यंत समापनाचे दिवस घेऊ शकतो. असं कुठं लिहिलं या ग्रंथामध्ये? आश्विन पौर्णिमेला खतम केले तर बरं. आश्विन पौर्णिमेला भंतेजीचे वर्षावास खतम मध्ये तुमचे ग्रंथ नाही होत. तुम्ही काय होल्ड लावता आमच्या संघ? झाले पाहिजे 4 पान, अर्धा ग्रंथ झाला तरी चालते ना, पण चांगला वाचायचा, मन लावून वाचायचा. वेळ लागण आपल्याला समजायला. इतक्या वर्षापासून आपण ग्रंथ वाचत आता काही समजलं नव्हतं. नुसते पानं करून महाप्रसाद महाकाला करून काही फायदा आहे का? कुठे लिहून या ग्रंथामध्ये एवढे दिवसात वाचले तर बरं, नाही तर काय तुम्हाला काय सजा आहे का? अर्धा झाला तरी चालते, पण चांगला वाचा, एकच पान वाचा, मस्त समजून सांगा. आपण दरवर्षी किती ग्रंथ वाचून आपण त्याचं चिंतन नाही केलं आणि आपल्याला तर समजलं असलं त्या वाचण्यालाही काही अर्थ नाही, असं मला म्हणायचं आहे. समजलं का? अर्धा झाला काही फरक पडत नाही. काय अपशकुन होणार नाही का? ग्रंथ राहिला माय काय? तर काय बाया काय करते? वाचतो म्हणून वाचतो. एका गावाला गेलो मी, जाता 5 मिनिटं बोलतो, थांबतो, तुम्हाला सुट्टी देतो. एका गावाला गेलो, भंते म्हणलं झाला म्हणे ग्रंथ. म्हणलं ग्रंथ वाचला का? म्हणलं आई. तर हो म्हणे, भंतेची ग्रंथ झाला जे म्हणे, ग्रंथ समाप्तीला या जे म्हणे. तर मग तिला विचारलं ग्रंथ कसा वाचला आहे? म्हणलं तर काय नाही म्हणे, भंतेची पहिले 4 पानं वाचले म्हणे, मधातले 4 पानं, शेवटचे 4 पानं कार्यक्रम. तर ती खरी बोलली, मला वाचायला तिने खरी बोलली, मला वाचायला लावलं म्हणे. बायानं मी तर हेच म्हणतो तुम्ही घे पटपट. तर पहिले वाचले म्हणे अर्धे टाकधर. असं असते का? लबाडीपणा आहे का? तर काही माहित आहे का? लोक असे पटपट ग्रंथ वाचते. महाप्रसादाचा काला महाप्रसाद आहे का हो? आणि लोकांना वर्षावासाचं जेवण मी तर म्हणतो देऊही नाही. जे लोक ग्रंथाला येतात त्यांनाच जेवण द्या तुम्ही. जेवण्याची परंपरा नाही आहे वर्षावासामध्ये. ते भिक्खू संघाला जेवण देत होते. आता कोणा लोक लागेल जेवायला? आम्ही ग्रंथ वाचला तर महाप्रसाद. ग्रंथ याले पता नाही 3 महिने त्या मुकाट्याला जेव घालायचा. तर असं मी बोलू शकत नाही, पण आता म्हणतोच मी, जाऊ द्या. काय फायदा आहे का? फायदा काय नाव नाही. त्या जेवायला भेटत नाही आपल्याला डाळ भाजी. तर काय असतं त्या वर्षा? म्हणजे जेवाले लोक बंदा गाव येते तुमच्या आता वर्षावास्तवाले ग्रंथ समाले. यानं धम्माचा प्रचार प्रसार होईल का? महाप्रसाद मग ते हिंदू धर्मातले आपल्या लोकांमध्ये काय, ते लोक पोथी वाचते आणि महाप्रसाद उठवते 7 दिवसाची. घरी वाचतात वाटते त्या पोत्या ना. आपलंही तसंच झालं. आपली पोथी नाही आहे, आपला ग्रंथ आहे. आपला ग्रंथ आहे, आपण पोथी नाही म्हणत त्याला. समजलं का तुम्हाला? मग त्याच्यात आपल्यात काय फरक राहिला? आपण 3 महिने वाचायचा, पटपट वाचा लागते, मग ते करा लागते. तर काय फायदा आहे त्या लोकांना जेव घालून? तुम्ही ग्रंथाला येतात, तुम्हीच जेवण करायचं आपल्याच पुरतं ना, आपल्याच पुरतं करायचं. काही करायचं नाही, कीर्तन करायचं, जे आहे ते करायचं. काय त्या लोकांना जेव घालायचं? ते तर मस्तच आहे. ते वर्षावासाचं जेवण आहे, बायानं वर्गाने कल्याण. ग्रंथाला याचा पता नाही. माणसाला काही गरज नाही का माणसाला याले? आणि कोणच माणसं दिसत नाही. कमिटीतले माणसं राहत नाही, कोणाच विहारात राहत नाही, दिसतच नाही लोक, आहे का? त्याला धम्माची गरज नाही का? सगळ्यांना धम्माची गरज आहे. लहान मोठे सगळ्यांना गरज असते. आपला वेळ पाडून धम्माला प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे. आपण वेळ दिलाच पाहिजे. सर्वांसाठी आपण वेळ देतो, धम्मासाठी वेळ नाही देऊ शकत. स्त्री पुरुष सगळ्यांना धम्माची गरज आहे. तुमच्या वडिलांमध्येच धम्म नसेल तर त्याचं पोरग धम्म ऐकत का? तो धम्म पुढे नेन का? आपल्याला बाबासाहेबांनी धम्माचा प्रचार प्रसार करायला सांगितलं ना, का भिक्खूंचंच काम आहे? तुमचंही काम आहे.
हे आम्हाला सांगायचं. मी जाता जाता तेवढंच बोलतो की ग्रंथाची समाप्ती नसते. अनेक बाया समाप्ती 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 समाप्ती, ग्रंथाची समाप्तीच नसते. बुद्धं जीवित पर्यंत शरणं गच्छामि, धम्मं जीवित पर्यंत शरणं गच्छामि, संघं जीवित पर्यंत शरणं गच्छामि. मी बुद्धाला जिवंत असेपर्यंत, बुद्धाच्या धम्माला जिवंत असेपर्यंत, बुद्धाच्या संघाला जिवंत असेपर्यंत, जीवित पर्यंत म्हणजे काय, जिवंत असेपर्यंत, जीवात जीव असेपर्यंत, मरेपर्यंत. त्याचा अर्थ आपलं जोपर्यंत जीवन आहे मरेपर्यंत आपल्याला ग्रंथाला यायचं आहे. ग्रंथ मरेपर्यंत वाचायचा. असं कोण सांगितलं 3 महिनेच वाचायचा? वर्षावास भिक्खूंचा असतो, तुमचा नाही. पण आता आधुनिक काळानुसार वर्षावास भिक्खूंचा झाला, भिक्खूचाच वर्षावास असतो, पण 3 महिने तुम्ही ग्रंथ वाचता. बुद्धाच्या काळात कुठं ग्रंथ होते का? मग बुद्धाच्या काळात ते वर्षावास कसे करत असतील लोक? सांगा सांगा, वर्षावास कसे करत असतील? भिक्खू लोक सूत्रपठन करत होते आणि उपासक लोक फक्त ऐकत होते. कागदच नव्हते आणि ग्रंथही नव्हते. अलीकडे ग्रंथ आले. पहिले तर हे पुस्तक भेटत नव्हते. आता कुठेतरी वर्षावास ते ग्रंथ. ग्रंथाची समाप्ती नसते. ग्रंथ कधीही समाप्त होत नाही. जीवित पर्यंत बुद्ध धम्म संघाला जिवंत असेपर्यंत त्याचं शरणागमन करायचं आहे. जिवंत म्हणजे जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तुम्हाला धम्माची गरज आहेच. नाहीतर तुम्ही म्हणाल 1-2 वर्ष 3 वर्ष नाही, जोपर्यंत तुमचं जीवन आहे तोपर्यंत तुम्हाला धम्माची गरज आहे. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला अन्नाची गरज आहे. हे अन्नच आहे. जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्याला अन्नाची, ज्याप्रमाणे नेहमी माणसाला अन्नाची गरज असते तशीच माणसाला, जिवंत माणसाला विचाराची, धम्म विचाराची काय असते, गरज असते. तो शरीराचा आहार आहे आणि हा मनाचा आहार आहे. धम्माचे विचार म्हणजे मनाचा आहार, आणि हा मनाचा आहार आपण 3 महिने प्रामाणिकपणे आपण दिला पाहिजे. नाहीतर आज 69 वर्ष बाबासाहेबाच्या धम्माला होत आहे तर लोक फक्त ग्रंथाचा, एवढा महान कल्याणकारी ग्रंथ, त्या ग्रंथाच्या विषयी लोकांनी वाचलाय नाही, चिंतनही करत नाही. फक्त आपण वाचत आहोत, महाप्रसाद महाकाला झालं अशासारखंच होत आहे. त्याच्यामुळे आपल्या धम्माला प्रामाणिकपणे धम्मग्रंथ वाचा. तर हे प्रवारणा दिवस, ही कोजागिरी पौर्णिमा, कोणी जागरण केलं याचा तो दिवस आहे. तर आज या पौर्णिमेच्या निमित्तानं मी सगळ्यांना मंगलाची कामना करतो. भवतु सब मंगल, भवतु सब. नथी मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरं, एतेन सच्च वच्चेन होतु मे जय मंगल. नथी मे शरणं अयं धम्मो संघो मे शरणं वरं, एतेन सच्च वच्चेन होतु मे जय मंगल. सब पापस्य अकरणं कुशलस्य उपसंपदा, सचित्त पर्योदपनं एतं बुद्धान शासनं. साधु साधु साधु. बुद्धं धम्मं संघं नमामि.